हाय फ्लेक्स वर्सेस लो फ्लेक्स डायलिसिस. हाय फ्लक्स मध्ये तुमचा मॉलिक्युल्स आहे, लो फ्लक्स मध्ये काय निघणार, फक्त स्मॉल मॉलिक्युल्स निघणार. हाय फ्लक्स मध्ये तुमच्या हाय फ्लक्स किंवा सुपर फ्लक्स डायलेटर असतात. सुपर फ्लक्स मध्ये जेव्हा तुमचे लाईट चेन्स असतात, मायलोमा असेल किंवा काही, तर त्या काढायला मदत करतात. डायलेटरचा पोर साईज वाढत गेला म्हणजे फ्लक्स वाढत गेला डायलेटरचा, आणि मग त्याप्रमाणे तुमचे टॉक्सिन्स रिमूव्हल चांगलं होतं. पण जर तुम्ही हाय फ्लक्स डायलिसिस वापरताय तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या आरोची क्वालिटी तेवढी चांगली लागणार. तुमचा आरोची पाण्याची क्वालिटी चांगली नसेल, अल्ट्रा प्युअर वॉटर नसेल, तर पेशंटला त्रास जास्त होणार आहे, तेवढं रिमूव्हल नाही होणार. पण समजा हाय फ्लक्स डायलिसिस वापरला आणि ब्लड फ्लोच कमी ठेवला किंवा डायलिसिस फ्लोच कमी ठेवला तर त्याचा उपयोगच होणार नाही. तर एक गोष्ट डिटरमाइन नाही करत क्लिअरन्स, सगळ्या गोष्टी डिटरमाइन करतात. क्लिअरन्स जो आहे तो डायलायझरचा साईज डिटरमाइन करतो, तुमचा सरफेस एरिया किती आहे डायलायझरचा, स्मॉल डायलायझर का लार्ज डायलायझर, त्याच्यानंतर डायलायझरचा पोर साईज किती आहे, स्मॉल फ्लक्स आहे का हाय फ्लक्स आहे किंवा सुपर फ्लक्स आहे, किंवा तिसरी गोष्ट डायलायझेट आणि ब्लडचा फ्लो काय आहे, चौथी गोष्ट टाइम फ्रेम किती आहे, पाचवी गोष्ट डायलिसिस चालू असताना अलार्म किती वेळा येतो. थेरपी तुम्ही 4 तास दिली आहे पण अलार्म झाला, वॉटर अलार्म आला, पाणी मिळालंच नाही, तर ते जरी 4 तास दिला असेल तरी इफेक्टिव्ह 3-3.5 तासच डायलिसिस झालं. तर त्यामुळे एकच गोष्ट नाही, बऱ्याचशा गोष्टी डिटरमाइन करतात. पेशंटला युरिन आउटपुट आहे, बाकी फरीदचं महत्वाचं इंट्रोडक्शन करून द्यायचं राहिलं. फरीद आणि आम्ही सह्याद्रीत असताना डायलिसिस पेशंटसाठी फरीदच्या इनिशिएटिव्हनी आम्ही एक हिफाजत बियॉन्ड फिल्टरेशन म्हणून प्रोग्राम घेतला होता. त्याच्यात असं केलं होतं की डायलिसिस हे आहे, आपण डायलिसिस पेशंटला काय करतो की 4 तास डायलिसिस देतो, आपला आणि पेशंटचा तेवढा 4 तासापुरता संबंध आहे. पण 4 तासाच्या पलीकडे म्हणजे जे फिल्टरेशन करतो आपण त्याच्या पलीकडे आपण काय काळजी घेतो पेशंट, बाकीचे 20 तास किंवा आज डायलिसिस होऊन पेशंट घरी गेला तर पुढच्या डायलिसिसला येईपर्यंत आपला पेशंटला आलेच पेशंटला काही त्रास होतोय, आपला काही हेच राहत नाही. तर मग त्यावेळेस आम्ही काय केलं होतं, दर महिन्याला एक रविवार फिक्स करायचा, पहिला रविवार असेल, चौथा रविवार असेल, त्या दिवशी येऊन डायलिसिसचे पेशंट बोलवायचे आणि दर महिन्याला थीम वेगळी ठेवायची. एका महिन्याला अॅनिमिया थीम ठेवली, दुसऱ्या महिन्याला कार्डियक थीम ठेवली, तिसऱ्या महिन्याला लिव्हर थीम ठेवली, चौथ्या महिन्याला न्यूट्रिशन ठेवली, 5व्या महिन्याला डायलिसिस आणि एक्सरसाइज अशी थीम ठेवली. एक आम्ही अशी ठेवली की डायलिसिस पेशंटचं जे हे असतात वेलनेस कोच किंवा लाईफ कोच जे म्हणतात की डायलिसिस पेशंटनी बाकीचं आयुष्य कसं जगायला पाहिजे, की डायलिसिस आहे म्हणून त्यांच्या बाकीच्या आयुष्यात काही परिणाम नाही झाला पाहिजे, त्यांनी पॉझिटिव्ह कसं जगलं पाहिजे, यासाठी बाहेरचे जे मोटिवेशनल स्पीकर आणले होते. असं दर महिन्याला एक थीम होती. आम्ही वर्षभर तो प्रोग्राम चांगला केला. फरीद फारच ऍक्टिव्ह होता. हा कन्सेप्ट तुमचा होता आणि तुम्ही त्यात जास्त मेहनत घेतली, मी त्यात फक्त एक कार्यकर्ता होतो. कारण तुम्ही इलेक्शन लढवायला नाही सर, तुम्ही खरंच सांगतो, तुम्ही सुरुवात केली आणि त्यात मी मेहनत घेतली बस. आणि तो कार्यक्रम एवढा एकदम एकदम पॉवरफुल झाला, त्यामुळे भरपूर पेशंट आम्हाला येऊन भेटले आणि त्यांनी एवढं चांगले रिव्ह्यूज दिले की आम्हाला सरांना पण दिले पाहिजे. त्यात एक ट्रान्सप्लांटेशन पण आता हा ना सर. ट्रान्सप्लांटचा विषय काढला तर समजा एक पेशंट आहे ज्याच्याकडे घरातला डोनर पण आहे आणि पेशंटचा इन्शुरन्स पण आहे, डायलिसिसचा काही प्रॉब्लेम नाही त्याचा पेशंटला, तर ह्या पेशंटनी तुम्हाला विचारलं की मला डायलिसिस सोडून ट्रान्सप्लांटला मी जावं का, तर काय सांगाल तुम्ही? सर मी ट्रान्सप्लांट सांगेन. काय सांगणार ट्रान्सप्लांट? कारण पेनलेस लाईफ जगण्यासाठी किंवा एक म्हणतात ना पॅनिक सिच्युएशन बाहेर येण्यासाठी ट्रान्सप्लांट इज बेटर दॅन दॅट. पेशंट फरीदची अग्री करता का सगळे, कारण ते वेगळं मत आहे कोणाचं? ट्रान्सप्लांट इकडचे काहीच बोलत नाही पुढचं टेबल. सांगा सांगा, कानात नका बोलू, मी ऐकायला नाही. बघ का हे आपण इथे
डिस्कस करून शिकायसाठी आहे. तर काय असं मार्क देत किंवा कुठे काही येत नाही. तेजल कुठे? तेजल बोल सर, तेजल भी मेरे अंडर जॉब कर चुकी है, तेजल को पता है. तेजल बोल. अजिंक्य काय सांगणार? ट्रान्सप्लांट सर. अजिंक्य कोपऱ्यात लपून बसलं. ट्रान्सप्लांट काय करायचं सांग बरं. सर म्हटलं तसं सर पेन ट्रान्सप्लांट मध्ये एवढं मोठं ऑपरेशन करणार, त्याच्यात पेन असणार ना, पेशंट ऍडमिट राहणार. नाही, पण पेन फक्त ते 1 आठवडा 2 आठवडे राहील. हा. नंतर तर लाईफ चांगली होईल ना सर. बर, कोणतरी डायलिसिस म्हटलं. डायलिसिस काय म्हणतो? ट्रान्सप्लांट पेक्षा डायलिसिस प्रिफर करेल, कारण की डायलिसिस मध्ये चांगला त्याला क्लिअरन्स आणि डायलिसिस झाल्यानंतर पेशंट व्यवस्थित राहतो. ट्रान्सप्लांट झाल्यानंतर त्याला इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्स अँड अदर थिंग्स खूप मॅटर करतात. त्यानंतर फायनान्शियल कंडिशन पाहिजे किंवा काही दिवसानंतर ट्रान्सप्लांट जर रिजेक्ट झालं तर अगेन डायलिसिस प्रोसेस येते. त्यामुळे ट्रान्सप्लांटपेक्षा डायलिसिस सगळ्यात डायलिसिस वर किती वर्ष जगलेला पेशंट पाहिला? सर आता आमच्या डायलिसिस सेंटरमध्ये 14 वर्ष झालेले पेशंट. 14 वर्ष. सर 17 वर्ष शारदा काळे. 17 वर्ष. 17 वर्ष. 25 वर्ष. एक मिनिट इकडे. 20 years. तर माझी मेवणी आहे, ट्रान्सप्लांट नंतर 15 वर्ष झालं, आता पण सक्सेसफुल आहे, आता पण डायलिसिस वरती नाहीये. माझी एक मेवणी आहे. अर्शिया खान. कोणाला वाटतं की पेशंटला म्हणजे आपण असं हे नाही करत की पेशंटला दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत. घरातला डोनर आहे, पेशंट फिट आहे मेडिकली, तर त्याला ट्रान्सप्लांट करायचं आहे का डायलिसिस करायचं आहे? ट्रान्सप्लांट करण्याचं म्हणणार किती जण आहेत? आणि डायलिसिस करत राहावं म्हणणार किती जण आहेत? दोन जण. हा? पेशंट एक वेळ येते की डायलिसिसला वैतागतो वेळेला आणि याला पाणी किती प्यायचं. ट्रान्सप्लांट नंतर त्याला एक असतं की मला पाणी प्यायला खूप मिळणार आहे, पहिल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्याला वॉटर कमी जे पूर्ण 4 दिवसात त्याला 3 लिटर 2 लिटरच पित होतो ते प्यायचे. त्याच्यामुळे तो ट्रान्सप्लांट करायला जास्त विचार करतो की जेव्हा त्याला कळलं की माझं क्रेडिट 5-6 राहिले त्याच्यानंतर तो विचार करतो की ट्रान्सप्लांट करायचंय. 1-2 महिन्यातच विचार करतो. होतं ते 1 वर्षाने, पण विचार तो 2 महिन्यापासून. एका वर्षाने का होतं? म्हणजे काय काय फॅक्टर्स आहेत? 1 वर्ष का लागतं? तर डायलिसिसच्या पेशंटला रिस्ट्रिक्शन भरपूर असतात, फ्लुइड प्लस डाएट प्लॅन. आणि ट्रान्सप्लांट मुळे तो जो फ्रीडम मिळतं ना, आणि प्लस एक काय की त्याला प्रिकॉशन काय त्याच्यात मास्क आणि मेडिसिन, त्याच्यावरती दुसरं कुठलंही प्रिकॉशन नाहीये. पण डायलिसिस मध्ये फ्लुइड होणे, रात्री बीपी शूट होणे किंवा इमर्जन्सी मध्ये ऍडमिट होणे, हा प्रकारमुळे ना पेशंटची सायकोलॉजी आहे ना डिस्टर्ब होते. त्यामुळे तो सर्वाइव्ह होण्याचे चान्सेस फार कमी असतात. मी 36 वर्षामध्ये बघितल्या पेशंटची सायकोलॉजी हा फार महत्वाचा पार्ट आहे. ट्रान्सप्लांटमध्ये काय वाटतं की आता माझी किडनी आली, त्यामुळे ते सर्वाइव्ह करण्यासाठी आहे ना त्यांना सायकोलॉजी सपोर्ट करण्यामुळे ते ना जास्त सर्वाइव्ह करू शकतात, बेटर दॅन डायलिसिस. अजून पण याच्यात कसं आहे माहितीये का की आपल्याला ह्या सगळ्या ह्याला आपण काय म्हणतो, रिनल रिप्लेसमेंट थेरपी म्हणतो. हे बॅक्सिनचे हे मशीन घेऊन आले होते, याच्यात पेरिटोनियल डायलिसिस